मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण ज्येष्ठ नागरिकांसंबंधित कायद्यात काय तरतुदी आहेत. जर ज्येष्ठ नागरिक आहेत, आई आहेत, वडील आहेत किंवा एखादा सिनियर सिटीजन आहे, तर अशा व्यक्तीला जर त्यांची स्वतःची मुलं मुली सांभाळ करत नसतील, त्यांची देखभाल करत नसतील, तर अशा व्यक्तींनी कुठे जायचे किंवा अशा व्यक्तींना काही कायदेशीर अधिकार आहेत का, याबाबत आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक तसेच आई वडील यांना जर त्यांची मुलं मुली किंवा त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत ते सांभाळ करत नसतील, तर मित्रांनो 2007चा माता पिता ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम 2007चा हा कायदा आहे. या कायद्यातील कलम 5 प्रमाणे आपण SDO म्हणजेच की उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जर आपला मुलगा मुलगी किंवा नातेवाईक सांभाळ करत नसतील, तर अन्न वस्त्र निवारा व वैद्यकीय उपचारासाठी आपण SDO कडे म्हणजेच की उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कलम 5 प्रमाणे अर्ज दाखल करू शकतो. सदर अर्जामध्ये आपण निर्वाह भत्ता व पोटगी आपल्या मुलांकडून मुलींकडे मागू शकतो. तसेच आपण जर आपल्या मुलांना मुलींना तसेच नातेवाईकांना जर एखादी जागा घर ती बक्षीस स्वरूपात दिलेली असेल, तर अशा प्रकारची जागा, अशा प्रकारचे घर, अशा प्रकारचे केलेले बक्षीसपत्र हे देखील या कायद्याद्वारे रद्द ठरवता येते. तशीच ती प्रॉपर्टी मालमत्ता ही परत पण मिळवता येते. त्याचसोबत मित्रांनो, माता पिता ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम याप्रमाणे आपण स्वतःच्या घराचा ताबा सुद्धा या कायद्याप्रमाणे मागू शकतो. जर आपल्या घरावरती मुलांनी मुलींनी किंवा नातेवाईकांनी बेकायदेशीरपणे ताबा घेतलेला असेल, तर अशा प्रकारचा ताबा सुद्धा आपण या कायद्याद्वारे मागू शकतो. तसेच मित्रांनो, सदर कायद्यात जर तुम्हाला पोटगी मिळावी म्हणून संबंधित न्यायाधिकरणाने प्राधिकरणाने जर आदेश केले असतील, तर अशा आदेशाची अंमलबजावणी आपण पोलिसांमार्फत तसेच पोटगीच्या आदेशाची अंमलबजावणी आपण कोर्टामार्फत त्याबाबतची बजावणी करू शकतो. जर अशा प्रकारची पोटगी किंवा त्याबाबतची रक्कम जर आपल्या मुलींनी किंवा नातेवाईकांनी नाही दिली, तर अशा व्यक्तींना सदर आदेशाची अंमलबजावणी करताना जेल सुद्धा भोगण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 जो आहे, याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलींकडून किंवा नातेवाईकांकडून योग्य ते पालन पोषण व्हावे म्हणून पोटगी तसेच निर्वाह भत्ता आपण मागू शकतो. तसेच आपल्या घराचा ताबा सुद्धा आपण याद्वारे मागू शकतो. तर कलम 5 प्रमाणे आपल्याला अर्ज करता येतो व कलम 11 प्रमाणे अशा आदेशाची अंमलबजावणी सुद्धा करता येते. तसेच मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी BNSS म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामधील कलम 144 सांगितलेली आहे. त्या कलम 144 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ऑर्डर फॉर मेंटेनन्स ऑफ वाईव्स चिल्ड्रन अँड पॅरेंट्स, म्हणजेच एखाद्या पोटगीचे आदेश हे कोर्ट पत्नी, लहान मुले व माता पिता यांना देण्याचे आदेश देऊ शकतं. तर कलम 144 BNSS प्रमाणे सुद्धा ज्येष्ठ नागरिक आई वडील आपल्या मुलाविरुद्ध मुलीविरुद्ध तसेच आपल्या नातूविरुद्ध नातीविरुद्ध, जे की मायनर नसावेत फक्त, अशा लोकांविरुद्ध सुद्धा पोटगी मिळावी म्हणून पालन पोषण आमचं करण्यापुरतं निर्वाह भत्ता आम्हाला मिळावा म्हणून माननीय न्यायालयामध्ये अर्ज करू शकतात. तर कलम 144 आणि कलम 5, कलम 144 BNSS आणि कलम 5 मेंटेनन्स ऑफ सिनियर सिटीजन ऍक्ट खाली आपण पोटगी मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक माननीय न्यायालयामध्ये अर्ज करू शकतात. तसेच माता पिता ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम या कायद्याद्वारे सिनियर सिटीजन जर त्यांचे मुलं मुली किंवा कोणी नसतील, तर जिवंत नसतील, तर अशा वेळेस आपल्या एखाद्या रिलेटिव्ह कडून सुद्धा किंवा आपले जे डिपेंडेंट आहेत त्यांच्याकडून सुद्धा अशा प्रकारचा निर्वाह भत्ता व पोटगी मागू शकतात. जे की असे रिलेटिव्ह हे सदर ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूनंतर हे वारस होणारे असतील किंवा सध्या ते त्यांचे पालन पोषण करण्यास तेवढेच ते नातेवाईक असतील, बाकी कुणीही नसेल, तर अशा लोकांविरुद्ध सुद्धा ज्येष्ठ नागरिक हे
पोटगी मिळावी म्हणून अर्ज करू शकतात. म्हणजेच की एखाद्या व्यक्तीला मुलगा नाही, मुलगी नाही किंवा नातवंड नाहीत, कुणीच नाहीत, परंतु एखादी प्रॉपर्टी तुम्ही एखाद्या नातेवाईकाला बक्षीस दिलेली आहे, घाण दिलेली आहे किंवा माझा सांभाळ करावा म्हणून त्याला दिलेली आहे आणि असा सांभाळ करावा म्हणून दिलेली असताना सुद्धा जर ते तुमचा सांभाळ करत नसतील, तुमचे योग्य ते पालन पोषण करत नसतील, तर अशा लोकांविरुद्ध पोटगी ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 प्रमाणे मागता येते. तसेच अशा नातेवाईकांना दिलेल्या एखाद्या जमिनीचा, एखाद्या प्रॉपर्टीचा ताबा सुद्धा आपण माघारी वापस घेऊ शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचा हा विषय आहे की कलम 144 BNSS प्रमाणे आपण मुलांकडून, मुलीकडून, नाताकडून, नातीकडून पोटगी मागू शकतो. तसेच कलम 5 प्रमाणे माता पिता ज्येष्ठ निर्वाह नागरिक व कल्याण अधिनियम प्रमाणे कलम 5 प्रमाणे आपण आपल्या मुलाकडून, मुलीकडून, तसेच आपल्या रिलेटिव्हकडून किंवा आपले जे डिपेंडेंट आहेत त्यांच्याकडून पोटगी मागू शकतो. तसेच जमिनीचा ताबा मागू शकतो. तर आजची माहिती कशी वाटली ही अवश्य कळवावे. ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे. धन्यवाद.